नमस्कार. जैविक शेती आणि मुनाफा हे दोन शब्द काही बरोबर चालत नाही. ज्या पण शेतकरीला आपण विचारतो की हे होऊ शकतं का, तर प्रत्येकाच्या मनामध्ये शंका येते की हे होऊ शकणार नाही. आता का होऊ शकणार नाही, तर त्याचं कारण समजून सांगतो. पहिलं कारण एक आहे की जे ट्रॅक्टर आपण वापरायला सुरुवात केली, आपण रोटोवेट करायला सुरुवात केली आणि आपण जे रासायनिक खाद्य वापर करायला सुरुवात केली, म्हणजे युरिया आहे, DAP आहे किंवा पोटॅश आहे, हे सगळे इलेक्ट्रोलिटिक इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत. दुसरी, आपण पुष्कळ कीटनाशक दवाई पण वापरायला लागलो आणि याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड्स आहेत, फंगिसाइड आहेत आणि तणाला मारण्याच्या करता आपण हर्बिसाइड पण वापरतो. हे सगळे केमिकल टाकण्यामुळे आणि ट्रॅक्टर आणि हे कंटिन्युअस रोटोवेशन जे आपण करतो, याने आपल्या जमिनीमध्ये जो कार्ब पदार्थ असतो, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, हा कमी कमी होत चालला. आणि दुसरी, आपली जी जैविक शक्ती आहे, म्हणजे जे मित्र जीवाणू असतात, त्यांची संख्या पण कमी होत गेली. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही एक केमिकलपासून जैविक जाण्याचा प्रयत्न करता, तर काय होतं की केमिकल न्यूट्रियंटला बायो न्यूट्रियंटनी रिप्लेस करणं सोपं नाही आहे. कारण तुमची बायोलॉजी तेवढीच नाही आहे, तुमचे जीवच नाही तेवढे, आणि त्या जीवाला पोषण्याच्याकरता जितका कर्ब पदार्थ लागतो तो पण नाही आहे, तेवढं शेणखतही नाही आहे आपल्याकडे. तर या कारणाने काय होतं की आपलं उत्पादन तुटतं, आणि उत्पादन तुटलं म्हणजे शेतकऱ्याला वाटतं की मला आता लोकांनी कमीत कमी 40-50%, कधी कधी 100%, पण जास्त पैसे दिले पाहिजे, पण तो गिऱ्हाईक द्यायला तयार होत नाही. आणि हेच कारण आहे की ज्याच्यामुळे आज पण 99% आपली शेती केमिकलवर आधारित आहे आणि आपण जैविक शेती करू नाही शकत. पण पुढच्या 25 वर्षात, पुढच्या 50 वर्षात हा बदलाव आपल्याला करावाच लागेल. आणि हा कसा करायचा हे आपल्याला शिकायला पाहिजे. याचं उत्तर आपल्याला मिळवायलाच पाहिजे. थँक्यू.